तर आज राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह बघायला मिळतोय। 12 ज्योतिर्लिंगासह सर्वच शिवमंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी सुरू आहे। जय जय महादेवाचा जयघोष करत महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या मंदिरांमध्ये काल रात्रीपासूनच भाविक मोठ्या रांगा लावत आहेत। महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करून दुधाचा अभिषेक सुद्धा केला जातोय। तर मध्य प्रदेशातील उज्जैन, उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद आणि अयोध्या, दिल्लीतील महिपालपूर आणि झारखंडमधील देवघरच्या शिवमंदिरामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी केली जाते। तर महाशिवरात्री निमित्तानं प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यातही भाविकांची तुफान गर्दी बघायला मिळते। महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर आज कुंभमध्ये शेवटचं अमृतस्नान सुद्धा पार पडत आहे आणि त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी ही खरं तर आजच्या दिवशी आपल्याला बघायला मिळेल। आपण सध्या बघतोय आज महाशिवरात्री आहे आणि त्या निमित्तानं मोठी गर्दी सध्या बघायला मिळते। आपण त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ, घृष्णेश्वर, परळी वैद्यनाथ आणि भीमाशंकर या मंदिरातली ही दृश्य बघतोय। खरं तर काल रात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी सुरू झाली आहे आणि आज महादेवाला अभिषेक करण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। सोबतच महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर आज प्रयागराजमध्ये सुद्धा शेवटचं अमृतस्नान असेल आणि त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मोठी गर्दी आज भाविकांची बघायला मिळेल। देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह बघायला मिळतो। आज खरं तर विविध कार्यक्रम सुद्धा पार पडतील आणि ही 5 दृश्य सध्या आपण बघू शकतोय। भाविकांची सकाळपासूनच मोठमोठी रांगा लागलेल्या आहेत। महादेवाचं दर्शन घेण्यासाठी, जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली आहे। तर 12 ज्योतिर्लिंगावर भाविकांची गर्दी जमलेली आहे। ही आपण घृष्णेश्वर मंदिरातली दृश्य बघतोय। त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केला जातोय। त्या ठिकाणी अनेक भाविकांची आपल्याला मोठी गर्दी बघायला मिळते। महाशिवरात्रीचा उत्साह आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। घृष्णेश्वर मंदिरात खरं तर काल रात्रीपासून तयारी सुरू होती। विद्युत रोषणाई त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। काल रात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी त्या ठिकाणी जमलेली होती आणि आज सकाळपासूनच महादेवाच्या पिंडीला हा जलाभिषेक भाविकांच्या मार्फत करण्यात आला। 12 ज्योतिर्लिंगांसह सर्वच शिवमंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। घृष्णेश्वर मंदिरातली आपण ही दृश्य बघतोय आणि ही सध्याची दृश्य आहेत पुण्यामधल्या भीमाशंकर मंदिरातली। त्या ठिकाणी सुद्धा भाविक सकाळपासूनच गर्दी करताना बघायला मिळत आहेत। त्या ठिकाणी सुद्धा दुग्धाभिषेक, जलाभिषेक केला जातोय आणि महादेवाचं दर्शन भाविकांच्या मार्फत घेतलं जात आहे। सकाळपासूनच या ठिकाणी पूजा अर्चा केली जाते आणि त्या दृष्टीनं भीमाशंकर सज्ज झालाय। Bum bum